15 मे पासून 10% पाणी कपात, जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार, पाणी जपून वापरण्याचं केलं जातंय आवाहन। एमएमआर भागातील 7 महापालिकांकडून आता 827 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित, तर 18,072 इमारती धोकादायक म्हणून घोषित। पावसाच्या तोंडावरती धोकादायक इमारती जाहीर। मराठी पाट्यांसाठी आता मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय, तर एका महिन्यामध्ये पाट्या मराठीत करा अन्यथा दुकान बंद, पालिकेचा अल्टिमेटम। मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती देखील घेणार। पोलिसांच्या घरांसाठी आता 1,768 कोटींचा निधी देखील मंजूर, पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत ही माहिती समोर। बीकेसीमधील 9 भूखंडांचा लिलाव करण्याचा देखील एमएमआरडीएचा निर्णय, लिलावातून एमएमआरडीएला 9,200 कोटींचा महसूल उपलब्ध होण्याचा अंदाज। मुंबईमध्ये मंत्रालया शेजारच्या चार्जिंग स्टेशनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पंतप्रधान मोदींचं हे आवाहन। पुणे शहरातील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवा, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना, घनकचरा व्यवस्थापन विभागातील गाड्यांच्या कमी संख्येकडे वेधलं लक्ष। पुणे सोलापूर महामार्गावरती चालत्या गाडीमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल, चालत्या गाडीमध्ये तरुण करत होता डान्स, महामार्गावर काही अनुचित घटना घडली असती तर कोण जबाबदार, असे जीवघेणे स्टंट करणं टाळा। सध्या राज्यभरात तापमान वाढलेलं आहे, अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवतीये, बघूयात या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। देशात यंदा मान्सून 4 दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज, 25 ते 27 मे दरम्यान मान्सून केरळच्या तटावरती पोहोचणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचलं, संभाजीनगरमध्ये दुसऱ्यांदा उच्चांकी तापमानाची नोंद, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर धाराशिवमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। नाशिक, जळगाव आणि धुळ्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र, 2 वर्षांनंतर तापमानाने 44 अंशांचा टप्पा गाठला, हवामान विभागाकडून बुधवारपर्यंत येलो अलर्ट, तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण। अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर, महिनाभरात उष्माघाताचे 12 रुग्ण आढळले, तापमान 46.8 अंशांपर्यंत पोहोचलं, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। हवामान खात्याकडून पुन्हा तापमान वाढीचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन। बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट, मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा घटून केवळ 28%वर, खडकपूर्णा, पेन, टाकळी आणि कोराडी धरणातील पाणी झपाट्यानं कमी, कडक उन्हामुळे ग्रामीण भागातील पाणी समस्या भीषण, चंद्रपूरमध्ये उष्णतेचा तडाखा देखील तीव्र, तापमान 44 अंशांवर पोहोचलं, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट समोर, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी, 28 धरणांमध्ये सध्या केवळ 43% इतका जलसाठा शिल्लक। साताऱ्यातील कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये घट, सध्या कोयना धरणामध्ये 28 टीएमसी पाणी, पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण। वाशिम जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाचा एक मोठा निर्णय, पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील 12 गावांना 74,39,000 रुपयांचा कृती आराखडा करण्यात आला मंजूर।